तो गाइस संकेत किचन्स में आपका स्वागत है। तो यहाँ पे लाइट आ रही है, देख सकते हो यहाँ पे। मतलब लाइट के लिए हम क्या करेंगे, लाइट बंद करेंगे। तो गाइस थोड़ी देर आप ये करो, मतलब इधर ये देखो, ये पोहा है। अभी भूख लगी थी, 20 रुपए का वड़ा पाव खाने से अच्छा है 20 रुपए के पोहे बना के खा जाए। मटेरियल दाखव ना इकडं, असं करून दाखव। कांदा टाकायचा, कांदा तिकडे दाखव की ह्याच्यात दिस नाही गेले। हो असं आडवं करावं लागते खाली कांदा 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 मध्ये सगळं संपलं ते। हे टाकली मिरची, मिरची स्वादनुसार टाका। तर मी असं थांबतो बघतो। हे आमचे कुक आहेत, इंडियन आयडल मध्ये कुक मध्ये ह्यांनी मानाचं स्थान प्राप्त केलं आहे आणि यांनी आलेत आपल्याकडे। बघू कसं बनवते, तुम्हाला टेस्ट दाखवतो। ओ मजा, हे अशी किती वेळ करून घ्यायचे? आपल्या मर्जीनुसार एक करून घ्यायचं, जोपर्यंत मजा येईल तोपर्यंत हलवत राहील। अरे म्हणजे असं तुम्ही हे करू शकता काय पाहिजे सर तुम्हाला? अंबारी मसाला स्वादनुसार टाका। अंबर नाही बरं काय, ते कलरफुल आहे। ही दाखव, आपण प्रमोशन करू याचं आणि ती लिंक टाकू, आपल्याला अमेझॉन पैसे भेटते। काय नाही, ही वापरू नका, हळदीची पुडी कावर माहिती आहे का? मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो, यात कलर मिक्स केलेला आहे। सर अजून तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला पुढणी दाखवतो कशी झाली। तर हे असं होईल आपण सगळं झाल्यानंतर। बघू शकता इथं पसारा। कसं वाटतंय ते प्याई? गाडीवरले रोकर आहे ना का, मध्ये गॅस घेऊन येते बघ। अरे मीठ टाकलेलंच का साखर टाकलेलंच? एवढी साखर आहे का? साखर हो। तर सगळं हे करून घेतलं, तुम्हाला थोडा ठसका लागल का तर सहन करावं लागल, कारण आपल्याला पोहे खायचे। म्हणजे काय ते आधी काय, आधी मिळे चटके मग मिळे भाकर। हो, तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलो। आता तिखट टाकून घेऊ, जाळ आणि दूर संगट, सॉरी जाळण दूर, आणि पोह्याची फुन्नी टाकू आपण आता। इकडे दाखव की घेशील टाकून सगळं। त्यांना माहिती आहे पोहे बनवायला, म्हणलं पोहे बनवायला। बघू शकता पोहे बनत आहेत आपली इथं। अयो लय आली की हे मजा मा। तर समोरच्या अपार्टमेंट मधून मुली बघत आहेत आम्ही कसं कुकिंग करत आहेत, तर त्यांना वाटतंय फ्युचर हजबंड असा। नाही, इट्स अ जोक्स ऑफ पॉट, इट्स अ पार्ट्स ऑफ ब्लॉग गाइस, तो डोंट टेक सीरियसली, ओके? तो उनो भी बना रहे हैं कुछ तो खाने को। अर्धे नंतर पुन्नी टाक त्याला का देते? आज पांढरी शिपट दिसलेली किती। थांब ना मग जरा हलवलं। ही घे, कंगवा देऊ का गाइस? कंगवा देऊ, कंगवा दिप्या काय केलायची पांढरे पोहे का? अरे त्याला अजून आहे चमचा एवढा। मग मोठा ही की ही आहे की काय झालं याला? धुवायचं की? धुवायचं नाही, त्याला होत नाही रे। असं लोटले की बेसिन मध्ये पडतील का सगळे? बरोबर। तर गाईज अशा प्रकारे आपलं झालेलं आहे। पोहे तर झालेले दिसलेले आता थोडे बा, जे आहे ते एक्सपेक्टेशन आहे। गाईज थंडी बी
अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं माहित आहे का? अंबारी मसाला मागायचे का दिदीला? तुला माहिती आहे असं खाली टाकल्यास का कचऱ्यात जाते, कचऱ्यात का मुंग्या वगैरे ते खाली अरे राहायला पाहिजेत का नाही? सॉरी ते कशावर जगतील? खाली टाकलं सगळं काय झालं मध्ये उलाले का? जेव्हा बी स्वयंपाक करताय ना पुऱ्या रूम मध्ये खाट येते. ती चांगली आहे का? चांगले तेल टाक. तेल आता झाले की आता फर्निचर मऊ आहेत ना. तर अशा प्रकारे आपण नंतर वर झाकून ठेवायचं राहते का सर? ना तर मला दाखवतो या इकडे. अशी आपण झाकून ठेवू शकतो. खालून थोडासा जाळ चालू नाही. अरे बंद झाला जाळ. हे बघू शकता फायनली पोहा बन गया हमारा रेडी खायला. आणि तुम्हाला आता चवीनुसार मार्क देण्यात येत आहे. ऑडियन्स देईल तुम्हाला मार्क. तर भेटूया आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. तर फायनली या पोहे खायला. आणि आपला लवकरच ही सेटअप लावणार आहेत आपण. काय काय ठेवले यार टेबल वर द्या यार, किती घाण दिसलाले ती. आता पोहे खाऊन घेऊता आणि नंतर व्हिडिओ मध्ये बनणारा अजून एक व्हिडिओ चांगला येणार आहे. व्लॉग येणार आहे. व्लॉग येत राहतील आपल्या. आणि तुम्ही फक्त नजर लावू नका, बघून घ्या. जर खाऊ वाटत असले तर रूमवर या, कवा पण खावा. टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट, स्वीट ड्रीम. किती येऊ लागली ती. टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.